18 जूनला पुण्यातल्या लोहगडावरून पडून केतन अग्रवाल या तरुणाचा मृत्यू झाला। सुरुवातीला तो फोटो काढण्यासाठी गेला आणि त्याचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली। हा अपघात असल्याचं चित्र नंतर रंगवण्यात आलं, मात्र पोलीस चौकशीनंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। केतनची त्याच्या होणाऱ्या बायकोने दरीत ढकलून हत्या केल्याचं समोर आलं। 18 जूनला लोहगडावर नेमकं काय घडलं यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। केतन अग्रवाल हत्येप्रकरणी महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केलाय। पाहूया एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। सध्या देशभर गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांडाचा मूक साक्षीदार। जर या लोहगडामध्ये कोणी प्राण फुंकले असते तर केतनच्या हत्येचा सगळा कच्चा चिठ्ठा जसाच्या तसा समजला असता। 18 जून रोजी केतन, सिया आणि चेतन हे 75 मिनिटं लोहगडावर होते आणि त्या 75 मिनिटात सिया आणि चेतनच्या रूपात मृत्यूच केतनच्या अवतीभोवती वावरत होता। पुण्यावरून आलिशान वाहनातून केतन आणि सिया 8:30 वाजता निघाले आणि 9:20 त्यांनी या पार्किंगमध्ये आपली गाडी पार्क केली। तशी गाडी पार्क केल्याची रिसीट सुद्धा घेतली, परंतु सियाला खात्री करायची होती की चेतन लोहगडाच्या पायथ्याला पोहोचलेला आहे का। काही वेळ थांबल्यानंतर चेतन इथं पोहोचला आणि त्यानं इथं दुचाकी पार्क केली। सियाला ही खात्री पटली आणि मगच ती केतनला घेऊन या लोहगडाकडे मार्गस्थ झाली। लोहगड चढायला सुरुवात केली आणि 300 फूट तुम्ही वरती आलात की सुरुवातीला तुम्हाला हे तिकीट घर लागतं। इथं तिकीट घेतल्याशिवाय कोणालाही गडावरती प्रवेश दिला जात नाही। सिया आणि केतन याच ठिकाणी पोहोचले आणि त्यावेळेला चेतन त्यांच्या मागून आला। CCTVतला एक फोटो जो दिसतो त्यावेळेला तो याच पोझिशनला होता। खुडी, कानटोपी, मास्क आणि हेडफोन घालून तो स्वतःची ओळख लपवू इच्छित होता। आणि ज्यावेळेला सिया त्या ठिकाणी तिकीट काढत होती त्याच दरम्यान चेतन आणि सिया यांच्यामध्ये काही कुणवाकुणवी झाली आणि ते सगळे हावभाव या CCTV कॅमेऱ्यात कैद झाले। ती वेळ 9:43 ते 9:45 इतकी होती। सियानी केतननं इथं तिकीट काढलं खरं, मात्र चेतननं काही तिकीट काढलं नाही। मी व्यायाम करायला वरती चाललोय, व्यायाम करून आल्यानंतर मी तिकीट काढतो असं तो सुरक्षा रक्षकांना म्हणाला आणि सिया आणि केतन पुढे निघाले। त्यांच्या मागावरती चेतनही निघाला। दहा वाजून 5 मिनिटांनी सिया आणि केतन लोहगडाच्या या शिखरावरती पोहोचले। केतन सियासोबत या ट्रेकिंगचा आनंद घेत होता। लोहगडावरून दिसणारी ही सगळी नयनरम्य दृश्य आपल्या आयुष्यात कैद करत होता, त्यामुळे तो आयुष्याची स्वप्न रंगवत होता। मात्र पुढं त्याच्या वाट्याला काय वाढून ठेवलंय त्याची पुसटशी कल्पनाही केतनला नव्हती। आणि त्याच वेळेला चेतन काही फूट अंतरावरती होता, म्हणजे मृत्यू काही फूट अंतरावर केतनचा पाठलाग करत होता आणि सिया त्या घटनास्थळी पोहोचण्यासाठी तातडीनं त्या दिशेनं मार्गस्थ होत होती। लोहगडावर पोहोचल्यानंतर पहिली 15 मिनिटं सिया आणि केतननं इथली नयनरम्य दृश्य अनुभवली। लोहगडाच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून पोचत ते पुढे येत होते। सियाला केतनला निर्मनुष्य ठिकाणी आणायचं होतं आणि ते इथं येऊन पोचलेले होते। खरं तर तिनं आधीच रेकी केलेली होती आणि इथं ते बरोबर 10:25 पोचले। सिया आणि केतन इथं बसले होते, त्यावेळेला चेतन इथं मागं डबा धरून बसलेला होता। केतन विचार करत होता की आयुष्यभर आपल्याला सियासोबत जगायचं आहे, मग काही फोटो जे आहेत ते आपल्याकडं असावेत, म्हणून काही फोटोचे पोज केतन जो आहे तो देत होता। आणि हेच फोटो काढत असताना सियानं केतनचा मोबाईल आपल्याकडे घेतला आणि इथं बसून तो फोटो काढण्याच्या हिशोबाने पोज देत असतानाच सिया वेगळ्या विचारत होती आणि सियाला त्याची हत्या करायची होती। मग सियानं केतनला धक्का मारायला सुरुवात केली। चेतन इकडून लगेच तातडीनं धावत आला आणि या दोघांनी मिळून केतनला इथून खाली दरीत ढकलून दिलं आणि या दुर्दैवी घटनेमध्ये केतनचा मृत्यू झाला। खरं तर सियानं हा अपघात आहे असा सुरुवातीला बनाव रचला। पुणे ग्रामीण पोलिसांनी मात्र अतिशय
शिताफीनं तपास केला आणि सिया आणि चेतनचं बिंग या निमित्तानं फोडलं. परंतु केतनच्या आयुष्यातील ही शेवटची 75 मिनिटं होती. सियासोबत तो काही स्वप्न रंगवत होता, मात्र ही सगळी स्वप्न त्याची अपूर्णच राहिलीत. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, लोहगड, पुणे. दरम्यान केतन अग्रवालच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. आपल्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केतनच्या वडिलांनी केली आहे. या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशीही मागणी केतनच्या वडिलांनी केली होती. यानंतर उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी आणि प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत. या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं. त्यांनी या घटनेबाबतीत पूर्ण माहिती घेतली माझ्याकडनं. माहिती घेऊन त्यांनी मला आश्वासन दिलं की ह्याच्यात ते स्वतः लक्ष देऊन लवकरात लवकर सगळं काही त्याचं निवारण करून देतील. काय नक्की तुम्ही काय मागणी केली आहे मुख्यमंत्र्यांना? मी त्यांना हे मागणी केली की ह्याच्या फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन जे त्याच्यात दोषी आहे त्या लोकांना कठोर ते कठोर सजा व्हावी. अनाकलनीय अशा प्रकारची घटना आहे. खरं म्हणजे कुठेतरी समाज म्हणून आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की शिकल्या सवरलेल्या चांगल्या घरच्या मुलामुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशा प्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होते, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत. मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल आणि समाजाची पण एक स्ट्रॉंग व्यवस्था उभी करावी लागेल की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुलांमध्ये तयार होऊ नये. पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सियाच्या चौकशीतील धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतन का आवडत नव्हता याबद्दल सिया काय म्हणाली आहे ते बघूया. सियाला केतन मनापासून कधीच पसंत पडला नाही. सियाचं चेतन चौधरीवर प्रेम होतं. चौकशीतली ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. केतनला टक्कल असल्यानं सियाने त्याला लग्नासाठी नकार दिला. डोक्यावर वीक असल्यानं सियाला केतन आवडत नव्हता. तर केतनची अडखळत बोलण्याची सवय देखील सियाला आवडत नव्हती अशी ही माहिती समोर येते. अडखळत बोलण्याची केतनची सवय कुटुंबाला मात्र माहीत होती. दरम्यान सियाने तपासात दिलेल्या माहितीवर केतनच्या वडिलांनी नेमकं काय म्हटलंय तेही बघूया. केतनला एक वीकचा पॅच होता, पण हे लग्न ठरवायच्या अगोदरच त्याला सांगितलेलं होतं. बिकॉज ऑफ त्याच्या ते काही मेडिकलच्या याच्यामुळे एक छोटासा पॅच होता त्याला वीकचा. पण ते लग्न ठरवायच्या अगोदर सगळं काही क्लिअर सांगून दाखवलं गेलं होतं. व्यतिरिक्त तुम्ही आज तपासात कुठंही बघितलं तर कुठंही असं दिसत नाही की त्यांनी कधी सांगितलं या त्या गोष्टीसाठी नकार दिलाय. पण तिच्यासाठी लय सोपं होतं ना सर नकार देणं. माझ्या मुलाची हत्या करायची गरजच नव्हती ना. तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणी तपासाला आता वेग आलाय. सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी अटकेत आहेत. तर केतन अग्रवाल हत्येप्रकरणी लोणावळा पोलिसांनी सियाच्या भावाला तपासाकरता बोलावलं. आरोपी सिया गोयलच्या भावाची पोलिसांकडनं चौकशी सुरू आहे. या प्रकरणी आणखी कोणाचा हात याच्यामध्ये आहे का याचा तपास पोलीस करतायत. सदर घटनेच्या अनुषंगाने आधी आणि नंतर घटना घडल्यानंतर सिया आणि त्याचं बिहेवियर आणि इतर जे काही तिने प्लॅनिंग केलं होतं त्याच्यात याला काही माहिती होतं का याबाबत त्याच्याकडे चौकशी करणं चालू आहे आमची. कोणाकोणाला कुटुंबातून बोलत? सध्या सियाचे वडील ॲडमिट आहेत हॉस्पिटलला, त्यामुळे आई वडील तिथे आहेत. भाऊ आहेत, त्याला आपण बोलवलेलं आहे. या प्रकरणामध्ये आणखी काही जणांचा समावेश आहे असा संशय केतनच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. पाहूया. मला वाटतं याच्यात अजून काही लोक इन्व्हॉल्ड असतील प्लॅनिंग मध्ये यामध्ये. म्हणजे सियाच्या भावाला या संदर्भात काही माहिती असू शकते असं वाटतं का तुम्हाला? मे बी असू शकेल सर, का की त्या भावाच्या खूप जवळ होती ते. तिला माहिती असायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे या प्रियसी संदर्भात त्याला माहिती होती, म्हणजे चेतन संदर्भात? हो, तो त्याचा मित्र होता ना. कोण? चेतन आणि साहिल. त्याच्या शियाचा भाऊ साहिल आणि चेतन हा मित्र होते. मित्र म्हणजे या गोष्टीची कल्पना, अफेअर बद्दलची कल्पना होती त्यांना?
असायला पाहिजे 100%.